सलग चौथ्या दिवशी सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन. आक्रमक शेतकऱ्यांनी चौथ्या दिवशीही मोजणी रोखून धरली. प्रांताधिकाऱ्यांसह अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा ठाण मांडून. वसईत महाराष्ट्र शासनाच्या करवाढी विरोधात हॉटेल व्यावसायिक आक्रमक. तालुका हॉटेल असोसिएशनची बैठक. मालक आंदोलनाच्या पावित्र्यात. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा. पंकजा मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी नेमण्याची मागणी. संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर काढा. घटना घडली तेव्हा क्षीरसागर तिथेच होते. धनंजय मुंडेंचे आरोप. बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल. मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केल्यानंतर फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण. बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण प्रकरणात सीडीआर तपासणी झाली पाहिजे. अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी अंजली दमानी यांची मागणी. विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या निषेधार्थ बीड शहरात कॅन्डल मार्च. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांकडून घोषणाबाजी. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ. विद्यार्थ्यांना आता 10 जुलैपर्यंत अर्ज करता येणार. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून मुदतवाढ. रेल्वेच्या तिकिटांमध्ये आजपासून दरवाढ होणार. साधारण नॉन एसी श्रेणीतील रेल्वे गाड्यांसाठी दरवाढ. सेकंड क्लासच्या 500 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी भाडेवाढ नसणार. इगतपुरीमध्ये सातत्यानं विजेचा लपंडाव. वारंवार वीज जाण्यानं अनेकांची घरगुती उपकरणं खराब होत असल्याचं समोर. नागरिकांनी महावितरणचं कार्यालय गाठून जाब विचारला. ठाण्यात ऐन पावसाळ्यात खासगी बस मालकांचा बेमुदत संप. बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून 2 जुलै रोजी बेमुदत संपाची घोषणा. ई चलानामुळे संप पुकारत खासगी बस मालक आक्रमक. वारकरी, शाळकरी, विद्यार्थी आणि चाकरमान्यांना संपाचा फटका बसणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा निवृत्ती सोहळा. पोलीस मुख्यालयात कर्मचाऱ्यांचा निवृत्ती सोहळा पार पडला. शिर्डीत आता हार फुलं प्रसादासाठी दरपत्रक लावण्याच्या विक्रेत्यांना सूचना. भाविकांची आर्थिक लूट टाळण्यासाठी नगरपालिकेचा निर्णय. 15 जुलैपर्यंत सर्व दुकानांसमोर दरपत्रक लावा. नगरपालिकेची विक्रेत्यांना नोटीस. कल्याणच्या शहाड उड्डाणपुलाचं प्लास्टर कोसळलं. प्रवासी थोडक्यात वाचले. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर सवाल उपस्थित. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील देवगई घाटात संरक्षक जाळी लावली. घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडू नये म्हणून संरक्षक जाळी लावली. सोलापुरात संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी बलुतेदारांकडून मोफत सेवा. दिंडीतील वारकऱ्यांसाठी कपडे इस्त्री, दाढी कटिंग, चप्पल, बूट पॉलिशची मोफत सेवा. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह आज निरास्नान. पुणे जिल्ह्यातील पालखी सोहळ्याचा सराटीत शेवटचा मुक्काम असणार. सकाळी निरास्नान झाल्यानंतर तुकोबांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार. निरास्नानस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. सोलापुरात गणेश गंगेकर यांनी तुळशीपासून बनवली वारकऱ्यांसाठी माळ. 15 ते 20 प्रकारच्या माळा गणेश मंगेकर यांनी बनवल्या. लातूरच्या हाडोळती गावात वृद्ध दाम्पत्याला स्वतःला अवताला झोपून शेती करण्याची वेळ. अल्पभूधारक असताना शेतीचा खर्च परवडत नसल्यानं शेतीत राबण्याची वेळ. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खत खरेदीला सुरुवात. शेतकऱ्यांकडून खत खरेदीला सुरुवात. 1,01,653 मेट्रिक टन खत उपलब्ध. जालना शहरासह तालुक्याच्या विविध भागात दमदार पाऊस. सोयाबीन आणि इतर पिकांना दिलासा मिळणार. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नंदुरबार शहरात आणि परिसरात पावसाला सुरुवात. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा शहरात पावसाला सुरुवात. पावसामुळे धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ होणार. पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना फायदा होणार. धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी. पावसामुळे सोयाबीन पिकाला जीवदान मिळालं. पावसामुळे बळीराजा सुखावला. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस. कोकणातील शेतकरी पेरण्यांच्या कामात व्यस्त. वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळायला सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. अहिल्यानगरच्या राहुरीमधील मुळा धरण 48% भरलं. कोतुळमधून धरणात 1,873 क्युसेक पाण्याची आवक सुरू. पाटबंधारे विभागाची माहिती. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून जून महिन्यात पहिल्यांदा 12.53 टीएमसी पाण्याचा विसर्ग. आजही धरणातून 8,580 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग. मागील 2 ते 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळमधील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. पाण्याचा प्रवाह वाढला. धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
नाशिकमध्ये गेल्या 24 तासांपासून पावसाची विश्रांती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटला. मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं यंत्रणा मात्र अलर्टवर. गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला. पावसामुळे पेरण्यांच्या कामाला गती. रायगड जिल्ह्यात पावसाचं दमदार पुनरागमन. माणगाव, महाड, पोलादपूर आणि म्हसळा तालुक्यात मुसळधार पाऊस. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. अनेक भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. पुढील 2 ते 3 दिवस अशाच पावसाचा अंदाज. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. सांगली शहरातील जनजीवन विस्कळीत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ. जळगावमधील भैया पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी 4घांना अटक. तर दुसरीकडे लग्नाचा बनाव करून 2 लाख रुपये आणि 4 तोळे सोनं घेऊन फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल. या गुन्ह्यात भैया पाटील यांची मुलगी आणि पत्नीचा सहभाग. जालन्याच्या घनसावंगीतील कुंभार पिंपळ गावात 33 वर्षीय तरुणाची अपहरण करून हत्या. जुन्या वादातून 4 वाळू माफियांनी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत केलं अपहरण. घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. मुंबईच्या साकीनाक्यात 23 वर्षीय विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. मुलीनं हुंडाबळीतून जीवन संपवल्याचा कुटुंबियांचा आरोप. मृत विवाहितेच्या पतीवर साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्यानं पोस्टमास्टरचा मृत्यू. गावकऱ्यांचा आरोप. डॉक्टरांनी रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. ग्रामस्थांची प्रतिक्रिया. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सागवानाची तस्करी. कारवाई करण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्यानं हजारो झाडांची कत्तल. सागवान तस्करांवर कारवाई करण्याची वन्यप्रेमींची मागणी. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज. स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश कदम यांची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या शिंदखेडा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर. भाजपकडून आरक्षण सोडतीचं स्वागत. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांचा काही जागांवर आक्षेप. राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती. आयोगातील रिक्त 17 पदांवर कर्मचारी भरती. वैष्णवी हकवणे मृत्यू प्रकरणानंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून टीकेची झोड. तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नसल्याचा आयोगाचा होता दावा. राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सुजाता सौनिक निवृत्त झाल्यानंतर नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार मीना यांनी पदभार स्वीकारला. प्रत्येक विभागात चांगलं काम करायचे. नव्या मुख्य सचिवांची प्रतिक्रिया. त्र्यंबकेश्वर पर्यटन स्थळाला अ वर्गाचा दर्जा मिळाला. ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं त्र्यंबकेश्वरमध्ये पर्यटनाला चालना मिळणार. यशस्वी जयस्वाल प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडूनच खेळणार. जयस्वालनं काही दिवसापूर्वी गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई संघाकडूनच खेळण्याची जयस्वालची विनंती एमसीएकडून मान्य. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धर्म परिवर्तनाचा प्रकार. अंधश्रद्धा पसरवून रुग्णांना तरुणी आणि महिलांकडून विशिष्ट धर्माच्या पुस्तकांचं वाटप. शहर पोलीस ठाण्यात महिलांविरोधात गुन्हा दाखल. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये जाणार. आज दुपारी 2 वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. ठाकरेंच्या पक्षात बदललेल्या कार्यपद्धतीमुळे भास्कर जाधव अस्वस्थ. प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधव यांनी उत्तर देणं टाळलं. पालिका निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून लढणार. एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार भूमिका मांडली. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया.